डायबेटिक रेटिनोपॅथीमुळे रेटिनाच्या खराब झालेल्या रक्तवाहिन्यांमधून द्रव आणि रक्त गळती सुरू होते। जेव्हा हे द्रव गळते तेव्हा मॅक्युला फुगतो किंवा घट्ट होऊ शकतो। असामान्य रक्तवाहिन्या डोळ्याच्या मध्यभागी असलेल्या काचेच्या स्पष्ट जेलमध्ये रक्तस्राव करू शकतात। रक्तस्रावाला विट्रियस हिमोरेज असे म्हटले जाते। यामुळे प्रकाश किरणांना रेटिनापर्यंत पोहोचण्यापर्यंत रोखले जाते। तुमचा नेत्रचिकित्सक डोळ्याला ड्रॉपच्या सहाय्याने भूल देऊन डोळ्याच्या आतमधील जेलीमध्ये इंजेक्शनद्वारे एक द्रव्य सोडतात। इंजेक्शन मागील पडद्यावरील सूज कमी होते। डोळ्याच्या रेटिनावर रेटिना लेसर मशीनच्या सहाय्याने लेसर केले जाते। रेटिना लेसर म्हणजे दृष्टी वाढवणे नाही, तर डोळ्यातील सूज किंवा मंद झालेली दृष्टी वाचवणे हा मुख्य उद्देश असतो। प्रोलिफेरेटिव्ह डायबेटिक रेटिनोपॅथी किंवा NPDR नसल्यामुळे रेटिनामध्ये खराब झालेल्या रक्तवाहिन्या रेटिनामध्ये कमी प्रमाणात रक्ताचा द्रव गळू लागतात। कधीकधी रेटिनाच्या आत चरबीचे साठे गळतात। या ठेवींना हार्ड एक्सुडेट्स म्हणतात। PDR मुळे डोळ्याच्या पडद्यामागील अनेक रक्तवाहिन्या बंद होतात, ज्यामुळे रेटिनाला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही। डोळ्यातील पडदा नवीन रक्तवाहिन्या वाढवण्याचा प्रयत्न करून या समस्येला प्रतिसाद देतो। तथापि, या नवीन असामान्य रक्तवाहिन्या योग्य रक्तप्रवाह प्रदान करत नाहीत। फ्लोरोसेंट अंजिओग्राफी या मशीनद्वारे रेटिनाच्या पडद्याचे छायाचित्र एक विशेष कॅमेरा छायाचित्रे घेतो। या तपासणीच्या वेळेस एक पिवळसर रंगाचा डाय फ्लोरोसेंट हाताच्या शिराद्वारे शरीरामध्ये सोडला जातो। डाय संपूर्ण शरीरात फिरण्यासाठी सुमारे 10 ते 15 सेकंद लागतात। रंग शेवटी डोळ्यातील रक्तवाहिन्यांपर्यंत पोहोचतो, ज्यामुळे ते फ्लोरोसेन्स होतात किंवा चमकतात। डाय डोळ्यातील पडद्यामधून जात असताना ही चित्रे नेत्ररोग तज्ज्ञांना कोणत्याही समस्या किंवा उपचारांवर लक्ष केंद्रित करण्यात मदत करतात। तसेच OCT मशीनच्या स्पेशल कॅमेऱ्याद्वारे डोळ्यातील पडद्याची असामान्य गळती किंवा इस्केमियाच्या क्षेत्राचे छायाचित्र घेतले जाते। हे मशीन डोळ्यातील पडद्याची जाडी मोजते। सूज आणि द्रव शोधण्यासाठी देखील खूप संवेदनशील आहे। ही निदान माहिती दृष्टी अस्पष्ट का आहे आणि उपचार सुरू करावेत की नाही हे निर्धारित करण्यात डॉक्टरांना मदत करते। विट्रेक्टोमी शस्त्रक्रिया सामान्यतः बाह्यरुग्ण आधारावर ऑपरेटिंग रूममध्ये केली जाते। डोळ्याच्या आतील भागात प्रवेश करण्यासाठी ऑपरेटिंग मायक्रोस्कोप आणि लहान शस्त्रक्रिया उपकरणे वापरली जातात। रक्त आणि डाग ऊतक काढून टाकले जातात। त्याच वेळी पुढील रक्तस्राव आणि रक्तवाहिन्यांची असामान्य वाढ टाळण्यासाठी लेसरचा वापर केला जाऊ शकतो। डोळ्यातील पडदा बरा करण्यासाठी नेत्ररोग तज्ज्ञ डोळ्याच्या आतील जागेत गॅस बल किंवा सिलिकॉन तेल ठेवू शकतात। गॅस बल हळूहळू स्वतःच विरघळेल। सिलिकॉन तेल काढून टाकण्यासाठी अतिरिक्त प्रक्रिया आवश्यक असते। रेटिनाच्या ऑपरेशनमुळे दृष्टी वाचवण्यास मदत होते, परंतु दृष्टी किती प्रमाणात वाचवली जाऊ शकते हे रेटिनाच्या सद्यस्थितीवर अवलंबून असते। त्याबद्दल रेटिनातज्ञ सविस्तर व योग्य सल्ला देऊ शकतात।